पुढच्या बातमीकडे वळूयात। विरोधकांच्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालंय, तर विरोधकांच्या बहिष्कारामुळे विधानसभेचं कामकाज सुद्धा स्थगित झालं। उत्तर प्रदेशमधल्या शेतकरी कर्जमाफीचे पडसाद आज राज्याच्या विधान परिषदेमध्ये उमटले। उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होते, मग महाराष्ट्रामध्ये का नाही असा सवाल करत विरोधक आज आक्रमक झाले आणि म्हणूनच शेतकरी कर्जमाफी संदर्भात स्थगन प्रस्ताव घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये केली। शेतकरी आत्महत्या विषयांवर चर्चा करा, यूपीमध्ये कर्जमाफी होते, महाराष्ट्रामध्ये का होत नाही, आणि जर योगींना कर्जमाफी करता येते तर देवेंद्र फडणवीस कर्जमाफी का करू शकत नाहीत असा सवाल सुद्धा सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री मंगळवारी खरं तर चंद्रपूरमध्ये होते आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेपासून अगदी हाकेच्या अंतरावरच एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली असा दावा सुद्धा यावेळी सुनील तटकरे यांनी केला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा अभ्यास करण्याचे आदेश दिलेत आणि यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठलीही नाही अशी टीका सुद्धा सुनील तटकरे यांनी केली आहे। हे सरकार 2014 मध्ये प्रस्थापित झालं, त्या डिसेंबर अधिवेशनापासून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही सभापतीमध्ये आग्रही पद्धतीने मागणी करताना या सरकारने केवळ टोलवाटोलवी करण्याचाच प्रयत्न केला, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। नवीन नवीन शब्दप्रयोग या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आणता येतील एवढंच एक आपल्याला वानगी दाखल या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय शाश्वत शेती, कधी इतर काही बाबतीमध्ये बोलणं आणि शेतकऱ्यांची आणि आमच्या संबंध लोकांची दिशाभूल करणं एकमेवच आहे। सभापती महोदय, हे सभापती महोदय सभागृह सुरू झाल्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आमची हीच मागणी होती की अर्थसंकल्पामध्ये किमान या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार अशा पैसा एक शब्द तरी त्या ठिकाणी यावा। की आपल्या आता काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका होतात, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी निवडणुकीत जे आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, त्यांनी 36,000 कोटीचं कर्ज माफ केलं। महाराष्ट्राचा 2.5 लाखाचा अर्थसंकल्प आहे, 1.25 लाखाचा अर्थसंकल्प असलेल्या, आपल्यापेक्षा निम्मे अर्थसंकल्प असलेल्या उत्तर प्रदेशने ते कर्ज माफ करू शकतात, मग आपलं सरकार का माफ करू शकत नाही? आणि म्हणून आमचं म्हणणं हे थांबवा इथे कामकाज, आम्हाला मुख्यमंत्र्यांचं सभागृहाच्या नेत्यांचं उत्तर पाहिजे, झाली पाहिजे आणि म्हणून हा 289 होतो। सरकारची जबाबदारी आहे, तातडी आहे, तातडीने सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे, म्हणून हा 289 होतो। त्याची चर्चा न होता ताबडतोब इथे घोषणा करा, तरच आम्ही या सभागृहाचं काम चालू देऊ, नाहीतर आम्ही चालू देणार नाही, ही आमची भूमिका आहे। जो निर्णय आदित्यनाथ मुख्यमंत्री पहिल्या कॅबिनेटमध्ये करू शकतात, ती तयारी करायला आपल्याला 2.5 वर्ष किंवा अजून कशासाठी लागायला पाहिजे, हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका याच अधिवेशनात जाहीर करावी, असं मी या ठिकाणी औचित्याचा मुद्दा मांडते। धन्यवाद। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे काल यांनी परत एकदा आमची भूमिका ठळकपणाने स्पष्ट केलेली आहे। जे निर्णय उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसात होऊ शकतात ते व्हायला महाराष्ट्रात एवढा का वेळ लागतो आहे हा प्रश्न विचारला आहे। महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर कर्जमुक्ती करावी ही आमची भूमिका आहे। कशा प्रकारे ती मांडायची हे आता आमच्या बैठकीमध्ये आम्हाला जशा सूचना येतील त्याप्रमाणे ठरेल, परंतु साधारण रोज आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या न्यायाचा प्रश्न मांडतो आहे। कर्जमाफ शेतकऱ्याच्या बाबतीत बोललं, आमच्यावर दबाव येतो। खालच्या सभागृहामध्ये कर्जमाफीच्या संबंधित आंदोलन केलं, आमदार निलंबित केले जातात। कर्जमाफीच्या रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष केला तरी तुमच्या पोटात दुखतं। ह्या सगळ्या गोष्टीला इलाज एकच आहे सभापती महोदय, मायबाप सरकार तुम्ही कर्जमाफी जाहीर करा। जोपर्यंत कर्जमाफी जाहीर होत नाही सभापती महोदय, तोपर्यंत या सदनामध्ये अशा पद्धतीने काम होणं शक्य नाही, म्हणून माझी विनंती आहे सभापती महोदय, 289च्या संदर्भातला हा गंभीर विषय आपल्या सदनाच्या समोर आलाय। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जाहीर घोषणा या ठिकाणी सभापती महोदय व्हावी एवढीच अपेक्षा।